हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर 11:45 झाल्यात आत्ताच आणि उद्या आमच्या गावची यात्रा आहे. सो आत्ता म्हणजे थोडंफार आलं आहे, म्हणजे नाही का खेळणे वगैरे काहीतरी असं असतं ना, ते थोडंसं म्हणजे एकच आलं, एक का दोन आल्यात. ते आता वडापाशी लागले ते झाल्या. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आत्ता घरी आलो तुम्ही, थोडंसं मटेरियल काढायचं, तो गाडीतलं हे काढलं आहे आणि बाकीचं ठेवलं आहे आतमध्ये. आता तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. कसं काय पाणी मारणं चाललंय रोडवर. सगळीकडे पाणी मारलंय अण्णाने. वडापाशी पाणी मारतात. तर काय पाणी मारलं ना, रोड तडकत नाही, सिमेंटचा रोड नाही का. सो त्याच्यामुळे सगळीकडे पाणी मारलंय. इकडं अण्णा कसं काय टेपाड भरून देतात, त्यांना पाणी मारतात सगळीकडे. इकडे कोल्हे साहेब मारतात. तिकडं आणलाय अण्णाने पाईप परत. वाताव जरा अण्णा त्यांच्या अंगावर पाणी. काका तुमची गाय काय झाली? काय इली वय? नाही, बाळ झालंय तिला. कुणाला? आमच्या गायला. तुमच्या गायला बाळ झालंय वय? हा. कसं दिसतं ते? लय भारी. लय भारी वय? हा. तुझ्यासारखं दिसतं का? नाही, लय मग? भारी. ते पोरग नाही. मग पोरग नाही वय ती? पोरग नाही का? काय मग पोरगी का ती? नाही, पोरग. पोरग आहे का? हा. आण बर तिला इकडं. नाही, का? गाय मारी. गाय मारती वय? मग का? मारते, येडी ती. इली होय ती? हा. तर काय रुपया बघू शकतात, बारक्याला पोरात क्रिकेट खेळतोय. पाणी प्यायला आलाय, थकला भाऊ नाही का खेळता खेळता. तर काय त्या साईडला ऊन असतं जास्त, सो त्याच्यामुळे विको गाडी इकडं लावली होती. आता इथं ऊन आलंय, आता इकडं लावायची परत. तर काय त्या दिवशी सीट कवर टाकलेले असे दिसते, ते बघू शकतात. महाग पण टाकल्यात, ब्लॅक भारी वाटतात, सो त्याच्यामुळे मी टाकल्यात नाही का. कशी खेळत आहे तिथं. रुपया आला इथं खेळायला. रुपये ह्याला बसवा ना, रुपया बस ना. ही कशी थांबल्या तिथं, किती जण थांबल्यात. कसा इथं थांबलाय ओम्या. तर काय अजून एकदा अण्णाने पाणी मारायला सुरू केलंय. आता शिद पण मारलंय दुकानापाशी. आता इकडं मारतात अण्णा, इकडं कोल्हे पाटील मारतात. मी पितो इथं थम्सअप एवढं, कारण की खूप जास्त गरम होतंय. आत्ताच तोंड वगैरे, डोकं वगैरे थोडंसं पाणी मारलंय, सो थोडंसं बरं वाटतंय नाही का एवढ्या उन्हात आणत. मार कशी बारकाला पोरांवर खेळतात, तेव्हा काय बारीक फकीर आहे. आता बल्या पडला. ही कशी बसल्या साईडला सगळी. ही कशी दोघ जण माग बसल्यात. बल्या नेलो बाया आला इथं. त्याला सोडक्यात त्याला सोडायचंय, पण खेळायला की पाठीमागे येतो सर. हा वय यात्रेसाठी आणलाय खेळायला. उद्या यात्रा आहे आमच्या गावची चिराची. उद्या ना? हो, ये जेवायला. येईन ना. सोड की त्याला आत. त्याला की हा. उद्याला पैसेच दिले नाहीत घरच्यांनी, त्याला जायचंय.
जायचंय पण बिचाऱ्याला पैसेच नाही दिले काय ताई ताई टोचतंय ते काय तोंडाला. तिकडं पोरं किती वाचल्यात. तर काय माझ्या पायात किती लागलं बघू शकतात. ब्लडिंग व्हायला लागली तिथं. दीदी कशी आल्या ते बघू शकतात. अजून जास्त लागायला पाहिजे होतं रे, त्याशिवाय तू जागेवर नाही यायचं. सांगते की मी अण्णाला पवायला जाताना लागले म्हणून. तवा लागलंच नाही पवायलाच गेलो नाही 4 दिवस झाले मी. तुला कसं झापायला होती बघ म्हणे आता. काय केलंय म्या कधी बाजार काढ. जा काढण्यात राहू दे. एवढीच लागले आणि त्यालाच नाटक करत आहे गेलं एवढीच आहे. तिथं एक रक्ताचा ठिपका पडला यो पुसून काढावं लागेल नाही ती पोरगी माझ्या नावाने नुसतं यो निघा ना आपण नीट पुसावं लागेल फडक्याने वाढल्या. तर काय दीदीला फोटोशूट करायचं आहे आमच्या तिथं थांबली नाही का फोटोशूट करायसाठी. कशी थांबली आहे उद्या यात्रा पण आहे. सो तिकडल्या साईडला पाळणे नाही काय म्हणतात त्याला जम्पिंग जपांग आले. दीदी आमच्या दीदीला आता उद्याच्याला बसवायचंय त्याच्यात नाही का. उद्याच्याला दीदीला माझ्याकडून खर्च आहे नाही का. मम्मी पण येणार आहे उद्या म्हणली आता बघूत काय होतंय. तर आमची दीदी बघू शकतात कशी दिसते. इकडे बघ कशी दिसते बघू दे आज कर गपला का घाण साफ करतोय झाली का निघून गेला. बघितल्यात किती खाली साप गेले आहे. हा म्हण बोल. निवळ लढाई डाळींचा मुतारही काढतो आणि काय नाही कधी कर की काम. तर काय दीदी इथं बाजार निवडत बसल्या. आत्ताच आली कामावरून लगेच लागलं काम. आता स्वयंपाक करायचा आहे तिला. तिथं द्राक्षे ठेवल्यात खाल्ली पण थोडी आंबट आणि कच्चे. झाडणे सुपली घेऊन ये. हा आलो. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.